कलेच्या आपल्या कौशल्याच्या माध्यमातून समाजात वावरत असतात त्या सर्व समाज सुधारकांना या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय आदरणीय माजी मंत्री आदरणीय बंसाहेब, आमच्या लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कविवर्य प्राध्यापक राजकुमारजी गुले साहेब, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राष्ट्रीय महिला अध्यक्षा आदरणीय श्वेताताई गांगडाले व मंचावर उपस्थित माझे लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे सर्व राष्ट्रीय महाराष्ट्र विदर्भ व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे समोर बसलेले माझे सर्व कलावंत बंधू, ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया च्या माध्यमातून जी सन्माननीय आदरणीय गुले साहेबांनी या नागपूर जिल्ह्यामध्ये कलावंताच्या हिताकरता जी पणती या नागपूर जिल्ह्यामध्ये लावली आणि या लोककलेचा उद्देश म्हणजेच लोकांनी लोकांसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून एक सुसंस्कारी समाज घडवा आणि या भारत देशाला या कलेच्या ज्या कला या नावाने ज्या वैभवाने ओळखल्या जाते या कलेच्या माध्यमातून माझा हा भारत देश कुठेतरी सुसंस्कारित व सुसामाजिक करावा हे ध्येय घेऊन सन्माननीय गुले साहेबांनी या लोककला सेवा मंडळाची स्थापना 2021 ला नागपूर जिल्ह्यामध्ये केली आणि या माध्यमातून कलावंतांना कुठेतरी जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं। या माध्यमातून आज या ठिकाणी जो सादरीकरण सोहळा होत आहे, मी साहेबांविषयी 4 ओळी सांगतो, तुम्हाला जास्त बोलणार नाही। आयोजकांनी मला थोडीशी वेळ दिली आहे म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये साहेब लोककला सेवा मंडळाची साहेब तुम्ही लावली नागपूर जिल्ह्यामध्ये पंथी जागविल्या आम्हा कलावंताच्या मनातील आत्मज्योती, शब्दात करता येत नाही गंती आणि काय गाऊ गुले साहेबनी आपली मर्ती, काय गाऊ गुले साहेबनी आपली मर्ती, काय गाऊ गुले साहेबनी आपली मर्ती। कारण 2023 ला या स्टेजवरती मला तालुका अध्यक्षाचं पद असताना या जिल्ह्याची धुरा 2023 ला माझ्या हाती दिली आणि आज लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून साहेबांनी जे माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातला कलावंत आज महाराष्ट्रात कुठेतरी सचिन कडू या नावाने ओळखल्या जातो, इतकं मोठं वैभव जर कोणी दिलं असेल ते सन्माननीय गुले साहेबांच्या माध्यमातून आणि लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून मला मिळालाय। मी पुनर्च माझ्या कलावंतांना सांगतो की लोककला सेवा मंडळ ही संस्था तुम्हाला समाज सुसंस्कारित आणि सुदर्शित करण्याचं कार्य हे लोककला सेवा मंडळातून करायचं आहे। लोक आपल्याला बहुतेक भरपूर काही सांगतात, परंतु जो वारसा आपल्याला लोककला सेवा मंडळाचा घेऊन चालायचा आहे तो म्हणजे समाज घडवण्याचं कार्य जो गुले साहेबांनी आपल्या माध्यमातून केलं आहे। तो पुनर्च आयोजकांचे अभिनंदन आभार व्यक्त करतो, त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी दिली।